आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी पण ना आमच्या पाणीवाल्याने 6:30 वाजता पाणी सोडलेलं आहे. मग काय आता उठून पाणी भरावंच लागेल. आता जास्त काय तुम्हाला पाणी भरलेलं दाखवत नाही. आता लवकर उठलोच आहे म्हटलं तर चला पटापटा घरातली कामं आवरून घेऊया, कारण की एका ठिकाणी जायचं आहे. मग काय कामं वगैरे आवरले आणि लगेच पटकन सकाळी निघालो होतो. कुठं तर डी-मार्टला, कारण की ना संडेच्या दिवशी सकाळी गेलं तरच किराणा घ्यायची मजा आहे. नंतर दुपारनंतर गेला म्हणजे एवढी गर्दी सापडणार की विचारा बाहेर. मग काय गेल्या आद्विकने त्याचा खाऊ वगैरे जमा केला होता आणि मी माझा किराणा भरायला लागले होते. आपल्या डाळी डोळी गहू तांदूळ जे काही लागत होतं ते सगळं भरलं होतं आणि नंतर बिलिंगसाठी आलं होतं. आता मी ना 2 ते 2.5 महिन्यातून एकदा डी-मार्टला जाते आणि गेले की 7 ते 8 हजाराचा किराणा घेऊन येते. मग हा किराणा मला ना 2 ते 2.5 महिने आरामात जातो. तुम्हाला काय वाटतं 8 हजाराचा किराणा 2-2.5 महिने बरोबर आहे की नाही? तर एका महिन्याचे 4,000 रुपये. आणि ना डी-मार्टवरून येताना मिस्टरांसाठी मी हे परफ्यूम घेऊन दिले होते. म्हटलं तुमचा काल बड्डे झाला ना, माझ्याकडून आज तुम्हाला हे बड्डे गिफ्ट, कारण की ना माझ्या मिस्टरांना ना खूप परफ्यूम आवडतं. आणि मग काय परफ्यूम खोलून आम्ही लगेच चेकिंगचं काम केलं होतं. छान होते. नंतर मी किराणा सोडला. सगळा किराणा नाही ठेवून दिला, फक्त साबण सोडा काढला, कारण की त्याचा वास लागतो ना बाकी किराण्याला. मग ते काढलं आणि ठेवून दिलं. बाकीचा किराणा ठेवता येईल आरामात. नंतर ना संध्याकाळी जायचं होतं बहिणीकडे, म्हणूनच ना मी तिच्यासाठी काही आंबे घेऊन चालले होते. म्हटलं चला तिला पण आंबे देऊया. आणि ना संध्याकाळी मस्तपैकी असा सनसेट होत होता ना, एवढं छान वाटत होतं. थंड हवा आणि त्यात हा गोल्डन दिसणारा सनसेट पाहत आम्ही पोचलो बहिणीच्या घरी. चला आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.